बर. हो ना, हो ना. हो. आता सध्या कशी परिस्थिती मिरचीची? मिरचीची आता हे परिस्थिती चांगली आहे, पण त्याच्यावर जसा कोकडा येईल. उत्पन्नावर काही परिणाम होईल का त्याचा? हा, उत्पन्नावर परिणाम होईल. संतोषराव पाटील, मुक्काम पोस्ट कुलमखेड, ताजी बुलढाणा. आमचं सध्या मिरचीचं खूप मोठं एवढं मोठं नुकसान होत चाललंय की आम्ही जे ढोबळी मिरची असतो ज्याला शिमला म्हणतो ते पीक तर आमचं पूर्ण टोटल नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही नाही, शेतकऱ्यांना कमीत कमी आम्हाला सरकारनं त्या मिरची करता काहीतरी मदत करावी. दुसरं कारण असं की आमचे सोयाबीन पिका बियाण्याचं खूप मोठं खराब बियाणं दिलं गेल्यामुळं सध्या तरी आमच्याला दुबार पेरणी करावी लागली. बरंच काही त्याच्यामध्ये खूप नुकसान झालं. आणि दुसरं कारण असं की आमचं सध्या सरकी बियाणं खूप खराब आहे. थोडीफार आमच्या भागामध्ये सरकी येते मराठवाड्याला लागून असल्यामुळं की आमच्या तिथे सरकीचंही पीक बरंच काही आहे. त्यात खूप लोकांचं बोगस बियाणं निघालं, खूप नुकसान झालंय. मिरचीची लागवड एकरी किती लागवड खर्च येत असतो आणि यावर्षी मिरचीला एकरी लागवड सरासरी खर्च 60,000 ते 70,000 रुपये येतो. कारण मल्चिंग वगैरे सगळं बिबिंग सगळं करायला खूप मोठा खर्च येतो. मजूर मिळत नाही आणि ते यावर्षी खूप नुकसान झाल्यामुळं खूप शेतकऱ्यांचे हाल चाललेत. माझं नाव कुंडलिक दौलत जाधव. माझं शेत आहे 3.5 एकर. माझ्याकडे 3 एकर शेत आहे. तिच्यात लावलेली मी मिरची. ती मिरची अर्धी जगवली, काही टाकीनं पाणी टाकलं, काही टँकरनं पाणी टाकलं, काही हातानं पाणी टाकलं. त्यातली अर्धी जगली, अर्धी जळली. काही तंबाटी जळली, काही जगवली. खर्च किती लागला? खर्च कमी जास्त 50,000 रुपये खर्च लागला जवळपास. रोप 19,000चं रोप झालं मिरचीचं, तंबाट्याचं.